नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपलं जे बांधकाम चालू आहे त्याची थोडीशी आम्हाला माहिती सांगा. हो सर. हां, थोडंसं स्ट्रक्चरचं सांगा. कसं आहे प्लॅन तुमचा? हो. इंजिनियरला दिलेला आहे ना तुम्ही? हो. सांगा थोडंसं. पूर्ण प्लॉट आहे 1000 स्क्वेअर फुटाचा, 40 बाय 25 स्क्वेअर फूट, म्हणजे 1000 स्क्वेअर फूट. त्याच्यामध्ये 3 शटर काढलेले आहेत. हां हां. हे एक शटर, हे 22.5 बाय 11चं, 22 11. 22.5 11 11. स्क्वेअर आपलं फूट. त्याच्यानं दुसरं एक शटर, हे एक शटर हां, 22 बाय 11. नंबर 1चं शटर झालं. हां हे नंबर 2चं शटर. हां. त्या नंबर 2च्या शटरसुद्धा त्याच मापाचं, सेम मापाचं. लांबी आहे 22.5 फूट, रुंदी आहे 11 फूट. आणि याला एक शटर बसणार आपलं, ह्या साईडला एक आणि त्या साईडला एक शटर. समोरून पण. दोन्ही बाजूला रोड असल्यामुळं हां हां. दोन्ही एल टाईपचा रोड आहे, त्याच्यामुळे त्या बाजूला एक शटर येणार बसणार, या बाजूला एक शटर बसणार. त्या बरं. दोन इक्वल मापाचे. हां हां. एक आणि हा 2 हॉल. हां, हा दुसरा हां, 2 दुसरा नंबरचा शटर. हॉल. हा हां त्यानंतर हा जो हॉल आहे हां. हा 15 बाय 22.5चा आहे. 15 बाय 22.5. 15 बाय 22.5चा. हां हां. पण याच्यामध्ये पायऱ्या गेल्यामुळं इकडचे हां. 7 फूट गेले. बरं. राहिलेलं जे आहे 8 आणि 7 15 मध्ये 8 फूट. हां हां. हे 8 फुटाचं शटर. त्यात आणि त्यावरून पायऱ्या गेल्यामुळे इतकं हे मायनस झालं या 15 बाय 22.5 मधून. बरं बरं. हां, त्याच्यामुळे पायऱ्याचं मायनस झालं, 7 बाय 13 मायनस झालं. बरं. तर तिन्ही शटरचं जर क्षेत्रफळ काढलं तर इक्वल पोझिशनमध्ये येते किंवा इक्वल मेजरमेंट येते. तुम्हाला जो बोर दिसतोय का त्याच्या मागलचा स्पेस आहे का, हां, तर याच्यामध्ये ते ॲड होणार आहे. त्याच्यानुसार समजा आपलं सारखं क्षेत्रफळ होणार आहे. क्षेत्रफळ सारखंच होणार आहे. बरोबर. आता हे खालचा स्पेस शटर वगैरे काढले तर 1 2 आणि इथं 3. हां. त्याच्यानंतर ते बोर दिसतोय तिथं ते पायऱ्याचं येणार आहे. पायऱ्या येणार, आणि त्याच्यानंतर डबल मजली बांधकाम आहे नाही. डबल बजली बांध. आता पुढचं कसं राहणार आहे वरचं समजा? आता वरचं 2 BHK आहे. वरचं 2 BHK का? हां, 2 BHK आहे. बरोबर. हां. एक असा प्लॅन आहे. एक समोर मेन रोड आहे, त्याच्यामुळं पुढचं नियोजन म्हणून समजा या साईडवर बांधकामाची सुरुवात होत आहे सध्या. आणि त्याच्यामध्ये समजा आता हे शटर खाली पुढे चलून भवितव्यामध्ये काही किराया देण्यासाठी वगैरे नाही तर इतर आपलं सामान वगैरे राहण्यासाठी नियोजन आहे सरचं, आहे का ना सर? हो. बरोबर. सर नाव सांगा तुमचं. माझं नाव शिवप्रसाद गंगाबुवा भारती, बरं. राहणार कंठेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके. हो.